15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडली? कारण अजून अनेक तारखा होत्या. मग काय असं खास कारण होतं की ब्रिटिशांनी 15 ऑगस्ट ही तारीख निवडली? तर याचा संबंध आहे दुसऱ्या महायुद्धाशी. दुसरं महायुद्ध 1 सप्टेंबर 1939 रोजी सुरू झालं आणि 2 सप्टेंबर 1945 रोजी संपलं. हे युद्ध अक्षराष्ट्र आणि मित्र राष्ट्र अशा दोन गटांमध्ये होते. मित्र राष्ट्रांमध्ये चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता. तर अक्षराष्ट्रांमध्ये जर्मनी, इटली व जपान व इतर काही देश होते. तर त्या काळी अमेरिकेने जपानच्या दोन मुख्य शहरांवर म्हणजेच हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्बने हल्ला केला आणि दोन्ही शहरं उद्ध्वस्त झाली. आणि साहजिकच जपानने 15 ऑगस्ट 1945 रोजी शरणागतीची घोषणा केली. तर त्यावेळी आग्नेय आशियाचे कमांडर आणि 1947 मध्ये आपल्या भारताचे ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन होते. आणि 15 ऑगस्ट ही तारीख त्यांच्या कारकिर्दीतली महत्त्वाची तारीख होती, कारण या दिवशी जपानने शरणागती पत्करली होती. खरं तर ब्रिटिश संसदेने 30 जून 1948 पर्यंत भारताला सत्ता देण्याची योजना आखली होती. पण वाढत्या जातीय तणावामुळे त्यांनी लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचे ठरवले. तर पुढे 15 ऑगस्ट 1947 ही तारीख होती आणि हा दिवस जपानच्या शरणागतीचा दुसरा वर्धापन दिन होता. म्हणून त्यांनी 15 ऑगस्ट ही तारीख भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी निवडली.